नमस्कार मित्रांनो, इतिहास राजकारणाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आता तुम्हाला माहीतच असेल, साखर आपल्या भारत देशात वाढलेली आहे. जवळजवळ 80 रुपये किलोकडं दर गेलेला आहे. म्हणजे 80 रुपये किलो. एक टाईमला 44-45 किलो होती, मग आता वाढलेली आहे. तर कसं काय झालं, कसं काय वेळ अशी आली, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. चला मग व्हिडिओ सुरू करू. साखर उत्पन्नात जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देशावर साखर आयातीची वेळ का आली? भारत हा जगातील सर्वात मोठा साखर ग्राहक आणि ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकावर साखर उत्पादक देश आहे. म्हणजे ब्राझीलनंतर भारतच साखर उत्पादक आहे. त्यामुळे भारताला साखर आयात करण्यासाठी वेळ येणे केवळ बाजारातील एक सामान्य चढ-उतार म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. केंद्र सरकारने ऑक्टोबर 2026 पर्यंत 10 लाख टन कच्चा साखरेचा शुल्क मुक्त आयातीला परवानगी दिली आहे. जवळपास दशकभरानंतर भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणावर साखर आयातीचा मार्ग स्वीकारला आहे. सरकारचा उद्देश देश अंतर्गत उपलब्धता वाढवणे, किमती आटोक्यात आणणे हा आहे. तर साखर म्हणजे महागण्याचं कारण बघितलं तर ब्राझीलनंतर भारतच साखर उत्पादक आहे. मात्र खूप वेळ लागते बाजारात यायलाही. आणि आज आता बघितलं गेलं तर त्याच्यामुळे साखर वाढण्याचे कारण आहे. तिथं तुम्ही बघू शकता, ठीक माहिती वाचू बी शकतात. आता साखर तर वाढलेली आहे, मग आता ऊस वाढेल म्हणजे ऊस टनेज वाढेल का नाही ते तर आणि काही माहीत नाही. त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे, कमेंट करा.